हे पण तुम्हाला देवीला घालण्याचे ड्रेस. हा मिकी माऊस आपण तिनेच बनवलेला मुलांचा छोटासा. किती छान, किती ओरिजिनल वाटतं ना जास्वंदीचं फ्लॉवर बनलेला आहे. ससा पाहिजे असेल तर तोही सांगा. तिने बनवलेला मोर आहे आणि ते ऑर्डर पण घेते. मोर चांगली कैरी आमची दरवर्षी लोणचं. फ्रेंड्स, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज सगळे गावाला गेल्यामुळे आहे ना घर एकदम सुनं सुनं झालेलं आहे. फक्त लक्षाने मीच आहे आणि त्याच्या पप्पा पण आज येतील. तर माझे भाचा भाची वहिनी भाऊ हे सगळे घरी गेलेले आहेत, कारण भावाला 5-6 दिवसासाठी डिस्चार्ज दिलेला आहे आणि मग नंतर पुन्हा दवाखान्यात बोलवलं आहे. मग ठरेल ऑपरेशनचं काय आहे. आता मुलांच्या पण शाळा सुरू झाल्या ना, बाचा आणि त्यांच्या पण शाळा सुरू झाल्या, त्याच्यामुळे त्यांना जाणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मला आज एकदम बोर होत आहे, कारण माझ्या शाळेत सुरू व्हायला अजून 2-3 दिवस बाकी. तर मी आज करणार आहे बटाट्याची भाजी. पिवळी खिचडी बनवून दिली होती, कारण लक्षला खिचडी फार. आणि आम्हाला दोघांना आज मी बटाट्याची भाजी आणि पोळी करते. मशीनला कपडे लावून दिलेले आहे, म्हणजे मशीनमधले कपडे धुवून होतील आणि पटकन वाळत टाकलं जाईल. इथं माझं झाड बघा किती छान झालंय. तर मी आली माझ्या बहिणीच्या घरी आणि इथं मला आज आम्ही लोणचं घालणार होतो, पण आहे ना आम्ही काल परवाच्या कैऱ्या पुसून ठेवल्या होत्या आणि त्याला आली बुरशी. आता हे वातावरण पण खराब आहे ना, मग आता कदाचित दुसरं आम्हाला लोणचं हे कैरी फोडून आणावी लागेल. हे बघा आम्ही ना मस्तपैकी फोडून पुसून ठेवल्या, पण आहे ना काही यांना म्हणजे काळे काळे पडले, बुरशी लागून आली. काय झालं असं काय कळत नाही. चांगली कैरी आहे आमची, आम्ही दरवर्षी याच्यात लोणचं घालतो त्याचंच. हे पाशी काळे. बहिणीच्या घरी ओरिजिनल झाड आहे बरं, काही डुप्लिकेट वाटतं पण ओरिजिनल आहे. हे पण हातीने बनवलेला मोर आहे आणि ते ऑर्डर पण घेते, मोर पण बनवून देते. 3000ला मोर हा बनवून देते ती. ज्याला पाहिजे असेल त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण 3000 का तर विणायला खूप वेळ लागतो ना, त्याला 5-6 महिने, त्याच्यामुळे. किती छान आहे ना. हा काय मोर, याच्यापेक्षा अजून ती फिनिशिंग चांगली आहे ती त्यावेळेस बनवलेली. आता हा फार जुना आहे. आता तिला 5-6 ऑर्डर आलेले आहे आणि त्याचं काम चालू आहे तिचं. हा ससा पण तिनेच विणलेला आहे. ससा पाहिजे असेल तर तोही सांगा. प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहे पण. आणि तुम्हाला माहिती आहे उलनचं म्हटल्यावर विणायला एक टिप घालावी लागते, त्याच्यामुळे दीदी त्याच्या पायात काय बांधलंय का? हा त्याला राखी बांधली. हे काय हे फ्लॉवर पण तिनेच विणलेले. किती ओरिजिनल वाटतं ना जास्वंदीचं फ्लॉवर. हे पण तुम्हाला पाहिजे तर ती विणून देईल. प्रत्येकाचे वेगवेगळे रेट आहे, पण तुम्ही जसं बोलाल तसे तुम्हाला रेट मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर हवं असेल तर. आणि हे पण बदक छोटासा किती छान आहे ना. आणि हा मिकी माऊस हा पण तिनेच बनवलेला आहे मुलांचा. हा पण पाहिजे असेल तर तुम्ही नक्की सांगा. टिकायला पण भरपूर आहे, वॉशेबल आहे ना का? वॉशेबल आहे ना. तर ही माझी बहीण आहे आणि ती तुम्हाला विणून देऊ शकते. रुखवताचं जर पाहिलं असतं ना अजून, ते काय केलं का ते रुखवताचं त्या बायांचं ते दळणारी ते रुखवताचं साहित्य पण ती छान बनवून देते बरं का. लग्नासाठी जर पाहिजे असेल तुम्हाला तर मिळेल ते रुखवताचं सामान. आता तिने वरती ठेवलेलं आहे, नंतर एखाद्या ब्लॉगमध्ये मी दाखवेल. ते असे तिने छान ओरिजिनल झाड आहे, किती छान वाटतं ना घरामध्ये. तर तुम्हाला जर असेच उलनचे वेगवेगळ्या प्रकारचे जर मोर, मिकी माऊस, फ्लॉवर काय जे असेल ते तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला ऑर्डर नुसार बनवून मिळेल आणि घरपोच मिळेल. तोरण पण विणून देते ती, ताटावरचं पण विणून देईल. त्याच्यानंतर रुखवताचं तर खूपच सुंदर आहे.
एकदम सुंदर. दीदीची इथे चालली देवपूजा. क्लासवरून आली आणि आता देवपूजा करते मस्त. मला तर लय भारी घेतल्या ग मम्मीने देवांच्या. बालकृष्णाचा ड्रेस पण छान आहे ना. हा, हे बालकृष्णाचे ड्रेस वगैरे ते पण मिळून मिळेल बरं का. हे बघा असे, हे बालकृष्णाचा ड्रेस आहे, उलनचा आहे. तुम्हाला पाहिजे तर ते पण मिळेल. त्याच्यानंतर लक्ष्मीचा ड्रेस पण आहे हा बघा. आणि शिवाय वॉशेबल आहे. आता नवरात्रात किंवा याच्यात लागतं ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही असं बसू शकता. हे बघा असे वेगवेगळे देवीला घालण्याचे ड्रेस तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या याच्यानुसार. मी डिस्क्रिप्शनमध्ये वाटल्यास सगळ्यांचे रेट टाकून देते. तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही पण लक्ष्मी कायम असते तिच्या देवाऱ्यात. तिला वेगवेगळ्या ड्रेस परिधान करते ती. तर असं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहू दे. आता हे काही ऑर्डरी आलेल्या आहेत तिला मोराच्या, त्या ऑर्डरीचं विनते. मग काही नाही, मोरपंखी सांगितला कलर. अजूनही आताशी फक्त तोंड झालं आहे. हे बघा असं काहींचा डार्क ब्ल्यू आहे, काहींचा ब्ल्यू आहे, निळा आहे. असे 5-6 आहेत मोरांची ऑर्डर सध्या तिला आलेली. आणि त्याचं विणकाम चालू आहे. आणि रोज थोडं थोडंच विणावं लागतं ना, एकट्ठेने बसतात. कारण एवढी बारीक विणकाम आहे, तुम्ही बघू शकता. त्याची फिनिशिंग पण एकदम सुंदर आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. हे बघा कशी फिनिशिंग आहे एकदम. म्हणजे विण जर तुम्ही बघाल ना, आणि त्याच्यामुळे एवढे रेट आहे. त्या मानाने तिचे कमीच रेट आहे, म्हणजे एवढे काहीच नाही. कारण त्याच्या मागे मेहनत खूप आहे. 5-6 महिने लागतात मोर विणायला. आणि उलन वगैरे सगळं हिचं असणार आहे. फक्त तुम्हाला मोर बनवून मिळेल. हे पहा एवढे अजून बनवून ठेवलेले. हे पण ऑर्डरचेच आहेत. रुखवताचं ते इतकं सुंदर आहे ना बनवलेलं. हे बघा तार वगैरे लावून रेडी आहे. पुढचं फक्त. आता याची सुद्धा विण बघा किती सुंदर आहे ना. एक एक विण कशी घातली असेल. हे बघा खूप वेळ लागतो त्याला, म्हणून एवढी त्याची किंमत आहे. पण टिकायला हे कायमस्वरूपी टिकणारा आहे. म्हणजे तुम्हाला जर असं शो म्हणून ठेवायला, आता तिने घरात शो म्हणून ठेवलेले आहे. इथे मुकी माऊस आहे, असे भरपूर बनवून ठेवलेले आहे तिने. हंसची जोडी पण, ही हंसची जोडी सुद्धा तुम्हाला मिळेल बरं का. त्याची वेगवेगळ्या किमती, प्रत्येकाच्या साईजनुसार किमती आहेत. फक्त ऑर्डर दिल्यानंतर थोडं तुम्हाला उशिराने मिळेल. कारण रेडी नाही आहे तिच्याकडे. ती बनवून देते ना, म्हणजे ऑर्डर घेतल्यानंतरच बनवते ती. कारण कोणाला कसा कलर आवडतो, कोणाला कसा आहे ना. प्रत्येकाच्या कलरची चॉईस वेगवेगळी असते ना, म्हणून. आता हे 6 मोर झाले विणून का पूर्ण, याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकणार आहे. हा काय ग हंस, फ्लेमिंग बर्ड. हे बघ हे फ्लेमिंग बर्ड, हे पण तुम्हाला बनवून मिळेल. हे पण तिने ऑर्डरच घेतलेली. याची प्राईस वेगळी असणार आहे. हे बघ असे तुम्हाला बाजारातही मिळणार नाही, कोणत्याच मार्केटला मिळणार नाही, आणि कुठंच मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. याच्या अगोदर पण बनवत होती ती, पण तिने कधी जाहिरात केलेली नव्हती. आता फक्त हे इथल्या आजूबाजूचे जे तिच्या घरी येतात आणि मोर आणि ते बघता ना, तर लगेच ऑर्डर देतात. म्हणजे इथल्या इथं तिची ऑर्डरही मिळत असते. आणि म्हणून कधी आम्ही व्हिडिओ शेअर नव्हता केला. पण आता ती हळूहळू विणायला लागेल. म्हणून ज्याला पाहिजे असेल त्यांनी सांगा. फक्त लेट मिळेल एवढंच.
आणि ज्याची लवकर ऑर्डर पडेल त्याला लवकर मिळेल, ज्याची लेट तेवढी वेटिंग असेल. हा एक पॅरट बनवलेला आहे. भारी आहे ना. वा वा, तोंड दाखव ग त्याचं. हा बघा काय भारी ना, चोच वगैरे एकदम फिनिशिंग, म्हणजे एकदम जैसे ते पण तिने बनवलेले बरं का. तुम्हाला दिवाळीला फंक्शनला किंवा असं लग्न सराई असेल तर तुम्ही मागवू शकता. असे सुंदर तोरण ती घरी बनवून देते. बाजारातून आणतो ना जे तोरण वगैरे ते जास्त टिकत नाही, जे बनवून घेतो ना ते टिकतात. फुलांच्या डिझाईनचे पण तुम्हाला मिळतील, उलनचे पाहिजे तर उलनचे पण तुम्हाला बघायला मिळतील. असं गावामध्ये गेल्यानंतर जर आपण बघितलं रुखवताचं साहित्य किती महाग भेटतात, पण तसं हिच्याकडे जर तुम्ही बघाल तर तसं ते बाजारात सुद्धा नाही आहे. रुखवताचं साहित्य इतकं सुंदर बनवलेलं आहे तिने, ते पण मी दाखवते तुम्हाला. आणि हा मोर तर मला तर खूपच आवडलेला आहे. बघा किती सुंदर आहे ना, एकदम जसं काय ओरिजिनल मोर आहे. आणि जैसे थे राहील तो, म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. झटकून घ्यायचा, धूळ बसली का असं थोडं झटकून घ्यायचं फडक्याने आणि लगेच क्लीन होऊन जातो. आता हा तर तिचं खूप वर्षापूर्वीचा आहे, पण धूळ बघा त्याच्यावर काहीच दिसत नाही, कारण ती थोडी झटकून टाकते. हा कलर भारी वाटतो ना. तर आपण म्हणजे ज्याने जसं कलर सांगितलेला आहे ना तसं चॉईस म्हणजे तसं बनवून दिलेलं आहे. आता काही नाही, हा घेतलेला आहे मोराचा. हे बघा किती 3 कलरमध्ये डिफरन्स आहे ना. ज्याने जसं सांगितलं तसं तुम्हाला पण जसं पाहिजे तसं मिळेल. तर ज्याला पाहिजे त्याने लवकर लवकर सांगा, म्हणजे लवकर लवकर तुम्हाला बनवून मिळेल आणि तुमच्या घराला पण शोभा येईल हे ठेवल्याने. हे बाई एक हा पण सुंदर कलर आहे ना. आता याचं डोळ्याचं काम चालू वाटतं का, डोळासुद्धा ते विणलेला आहे, त्याच्यामुळे पडायचं काही कामच नाही. तर मी आणि दीदी आता आलोय CNG भरायला. गाडीमध्ये CNG नव्हती ना, आता CNG भरायला आलो, पण खूप मोठे रांग आहे इथे. आणि बघा ही इकडची रांग आहे आणि अजून तिकडं पण एक रांग आहे आणि इकडे पंप आहे, म्हणजे त्या साईडला अजून जायचं आहे. बघा कधी CNG पंप जास्त होतील काय माहिती. एवढ्यात आलो आणि मागे पण 3-4 गाड्या लगेच उभ्या झाल्या. आता इथे माहीत नाही किती वेळ लागतो, अर्धा 1 तास तरी लागेल. आणि खूप ऊन लागलं म्हणून आम्ही लस्सी घेतोय आता दीदी चाललो आपण खाली जाईल बरं का डायरेक्ट. इथून म्हणून घेऊ बाबा गपचूप शिस्तीत. जाते गाडी डायरेक्ट स्टेडियम मध्ये, उद्या डायरेक्ट पेपरला ती उडून वाढली नाही ते जाऊ दे, आपलं नावच राहील कायम स्टेडियम मध्ये. बळी बळी पण हेच आहे हाच एरिया आहे पूर्ण. चला आता तर आम्ही आलेलो आहे तर इकडे जे नाशिकच्या आता स्टेडियमचं काम चालू आहे आणि खूप मोठं आणि पहिलं स्टेडियम आहे नाशिकचं. तिकडे आम्ही गाडी तर आम्हाला असं वाटलं की इथे येऊन डायरेक्ट खोला असं ग्राउंड असेल आणि घाबरून मी गाडी रिटर्न घेतली आणि मागे लावून दिली. अरे देवा, हे का मग ते काम चालू आहे ना, हेच आहे ना. ही शेती डायरेक्ट देऊन टाका. तर आता आहे ना एक स्टेडियमसाठी काम चालू आहे आणि आता इथं तर काम करणारे कोणी दिसत स्टॉप केलेलं आहे वाटतं कुंभमेळ्यामुळे. इकडे इकडे जाशील खाली. हे रस्ता आहे का इकडनं?
काम करताय ना. हा रस्ता आहे का ग? रस्ता आहे ना हा? रस्ता नाही वाटत ते, त्याच्याने भर टाकली. हा हा भर टाकली बरोबर. हे माहिती मिळायला पाहिजे होती. आणि ते त्या तिकडे आहे ना नाशिक सिटी दिसतं आणि हे रामशेजच्या जवळ स्टेडियम आहे, म्हणजे रामशेजच्या अलीकडे. आता सध्या स्टॉप केलंय वाटतं कुंभमेळ्यामुळे, आहे ना. निधी संपला. तर आम्ही इकडे सहज फिरायला आलो होतो आणि मग अचानक आठवलं की इकडे स्टेडियमचं काम चालू आहे आणि म्हणून आम्ही बघायला आलो होतो. आणि एकदम हवा सुटलेली एकदम जोराची.